न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। राणीनगर परिसरात असलेली पोलीस वसाहत तसेच याच परिसरात वसाहतीला लागूनच जाजू विद्यालय आहे। सदर कंपाऊंड हे राणीनगर पोलीस वसाहतीचं आहे। या जागेवर पोलीस वसाहती सोसायटीकडून तार कंपाऊंड करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सोसायटीकडून एक गेटही काढण्यात आले। त्या गेटला सोसायटी वासियांकडून आज कुलूप लावण्यात आले। त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यामुळे पालकांकडून शाळेसमोर रास्ता रोको करण्यात आला। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही जागेवरून हलणार नाही अशी ठाम भूमिका पालकांनी घेतल्यामुळे पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक धनराज पाटील आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। उपनिरीक्षक धनराज पाटील यांनी पालक आणि सोसायटीतील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। पाटील यांच्या मध्यस्थीमुळे नागरिकांनी तसेच पालकांनी तात्काळ रास्ता रोको थांबवत पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आहे। हे अनधिकृतपणे 6.5 मीटरचे रोड हे बंद करण्यात आलेले असल्यामुळे पालकांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 18 मीटरच्या साईडनी त्या मुलांना इथं आणून घालावं लागलं होतं। तसेच दुसरी एक गोष्ट अशी झाली का ज्या साईडनी रस्त्याला बाथरूम आहे त्या साईडचा वॉल कंपाऊंडचा सुद्धा त्यांनी लॉक केल्या कारणाने मुलींची आज खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे। दुसरी एक गोष्ट अशी या ठिकाणी ब्रॅकेटिंग करत असताना ट्रॅफिकची परमिशन घेतली आहे का, दुसरी गोष्ट त्याच्यावर ट्रॅफिकचा लोगो आला कस काय, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि यांनी पोलीस परमिशन घेतली आहे का। या ठिकाणी आज 2-3 मुलांचे एक नॉर्मल ॲक्सिडेंट होता वाचले। 18 मीटर रोड असता कारणाने उद्या जर भविष्यात या ठिकाणी काही मोठा अनर्थ घडला तर त्याची जबाबदारी ही कोणाची राहील। या कारणाने या ठिकाणी सर्व पालकांनी आज काही मुलींनी जी लघवी टॉयलेट ही आज अक्षरशः बाहेर पॅन्टी ओले झाल्यात, म्हणजे जायला सोय नव्हती आणि त्यामुळे हे सगळा प्रकार उघडकीस आला, शिक्षकांच्या लक्षात आला आणि आज हे सगळ्याप्रमाणे शिक्षक पालक संघ एकत्र येऊन आज या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देत आहोत। शाळा आहे, शाळा ही राणीनगर जो बोगदा आहे तिथून तर राजूनगर असा या ठिकाणी रस्ता आहे। राणीनगरची जी शाळा आहे त्या ठिकाणी ही शाळा आणि तिच्या समोरचं असलेलं ग्राउंड आणि बाजूचे रस्ते बाथरूम या गोष्टीबद्दल या ठिकाणी वाद होता। इथली जी सोसायटी आहे, सोसायटीचे जे मेंबर आहेत त्यांच्या मंडळाने त्या ठिकाणी 2 बाजूचे रस्ते बंद केले। ते रस्ते बंद केल्यामुळे आणि आतमध्ये बाथरूमला जायचा जो रस्ता आहे मुलींचा तो बंद केलेला होता, त्याच्यामुळे त्यांची गैरसोय होती। या ठिकाणी त्यांना दोन्ही पार्टींना बोलवून या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं की तुमचा जो काही वाद असेल तो पोलीस स्टेशनला येऊन त्या ठिकाणी मिटवला जाईल। तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला तुमचं दोघांचं शिष्टमंडळ घेऊन या, पोलिसांमार्फत त्या ठिकाणी योग्य तो तोडगा काढला जाईल। सध्या गणपतीचे दिवस असल्याने कोणीही कायदा हातात घेऊ नये, रास्ता रोको किंवा इतर कोणत्याही प्रकारचे काही आंदोलनं वगैरे करू नये अशी मी त्यांना सगळ्यांना विनंती करतो। महिलांनाही सांगितलेलं आहे की तुमची भावना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे, त्यावर योग्य तो तोडगा काढला जाईल। तरी सर्वांनी सध्या शांतता ठेवावी अशी सर्वांना विनंती। त्यावरती योग्य तो तोडगा काढून वरिष्ठांशी बोलून योग्य तो निर्णय घेतला जाईल। त्यांना बोलवलेलं आहे, पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे, त्याबद्दल आम्ही विचारणा करू तिकडे, त्याबद्दल बघू।